सांगायचा तो असा, गजानन महाराजांची या ठिकाणी गणेश महाराजांच्या मागी गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम झाला. वास्तविक पहिली सेवा आहे, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. वेळ झाला नाही झाला तरी चालेल, काय घाबरू नका, कामात असतो आपण. आहे नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नामा करते साधन नाही जे तू करते अनेक काही, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. आकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठला विठ्ठला अभंगामधून सांगतात की नामाचं महत्व सांगतात. नाम का घ्यायला पाहिजे, नामामुळे काय होतं, कशासाठी घेतलं पाहिजे आणि कोणी कोणी घेतलं, कशासाठी घेतलं, याची महत्व या नामाबद्दल सांगतात. पहिलीच कीर्तन सेवा वर्ष 27व्या 2 टप्पा 3ऱ्या टप्प्यामध्ये पदार्पण करणारा अखंड हरिनाम सप्ताह गणेश जयंती निमित्ताने गणेश पुराण पारायण सोहळा झाला. परमपूज्य सद्गुरू श्री गोपाळ महाराज चांगले यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच आनंद प्रदेश अध्यक्ष हरिभक्त परायण श्री गुरुवर्य तुकाराम महाराज पाटील, तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण नाना महाराज शिक्केतोडे यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा सोहळा दरवर्षी संपन्न होत असतो. तसं जर पाहिजे तर पहिलीच सेवा माझी लागली, कारण पहिला तर गणपतीला पूर्ण तर बाकी काय चांगलं होत नाही. म्हणून असो आत्मरूप गणेश केले आज वर्ण होय सकल विद्याचे अधिकरण हे वंदोरे श्री चरण. देवा तूची गणेश सकळात मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दास अवधानित. महायोग पीठे तटे समागित निष्ठम आनंद कंदम परब्रह्म लिंगम पांडुरंगा करू चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पावाली आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आला भाग्या ते करतो तुझे नाम उच्चारितो. रूढ माझे मन आता राखावे बांधून, आले भागा ते करतो तुझे नाम उच्चारितो. का म्हणे वाटे आता कुठू नको देऊ पाटे, आले भागा ते करितो तुझे नाम उच्चारितो. ओम नमो ज्ञानेश्वर.
गाथा अभिनव वाक्यविलासिनी चातुर्य कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी श्री मंगल्यम दिवे सर्वार्थ साधके चरणं लंबे गौरी नारायणी नमस्ते मस्तक हे पायावरी अभंगातून सांगण्याचं प्रयोजन असं आहे की संसारामध्ये आलेल्या प्राण्या तू त्याला भगवंताचं भजन, कारण देवाने तुला हा मनुष्य जन्मामध्ये ज्यासाठी पाठवलंय 84 लक्ष योनी फिरून तू मनुष्य देहामध्ये आलेला आहे. तर हे नरा रे हात बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. तो रवी सृष्टी रवी जशी बासवी तशी रे तुझी काया, त्यावरी अहंपद तुझे काय सांगितलं. तो सूर्य ज्याप्रमाणे सृष्टी वाचवतो आहे ना, त्याप्रमाणे हे तुझी काया वाचते रे. ही क्षणभंगूर आहे, ही नाशिवंत आहे, क्षणाक्षणालाही बदलणारी, हे काळाचा अधीन आहे. आपण संसार करतो, आपला संसार मुलं बाळ गाडगा गुडघ्या बकरी खत गाड्या बंगलं हे संसार काय आहे की नाही. तुकडोजी महाराज या संसाराच्या पायी तुळू लढतील काही, तुझ्या संगती मातीचा मरका घे 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 घोडे सगळे इथं राहणारे, रावण वेला लंका सगळे जाणारे आहे की नाही. इकडेही सांगता साधू सांगतो पले जाती घटका जाती तास वाले धनाना, अरे आयुष्य साधं फार तुम्ही नामकाच मात्र. शंकराचार्य याच्यापेक्षा वेगळं सांगतात. पुनरुपी जननम पुनरुपी मननम पुनरी जठरी जननी शयनम. किती वेळा जन्माया काय विठोबाला सांगत जायचं, कारण सकल मंगल निधी
विठ्ठलाचे नाम आधी. आहे की नाही? सगळ्यात अगोदर मुलगा जर कधी बोलत असेल तर पहिला शब्द आई बोलतो. काय बोलतो? आई. आई म्हणजे आत्मा हा ईश्वर आहे. म्हणून साधू संत सांगतात बाबा रे संसारात आलाय ना ज्याने घातलं त्याचं तर भजन कर. भजन करण्याची रीत माहिती पाहिजे. त्याच्यासाठी साधू संतांना शरण जायला पाहिजे. कारण भगवंत ज्ञानेश्वरी सांगतो जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन जन्म मरण. शरणांगता शरण मीच होय. त्याचा जन्म मरण निवारण्यासाठी मनुष्य देह याच्यासाठी दिलेला आहे की त्यांनी जन्म मरणातून सुटकाचं हे महाद्वार दिलं. महाराजांनी एकादशीला अभंग घेतला होता देवाची आद्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तीचारी साधी. या देवाच्या दारात आले ना वरती जायचं का खाती जायचं त्यांनी तरी सोडायचं. आपुली आपण करा सोडलं संसार बंधन सोडावे. मग म्हणता हे कुठे आणि हे कुठे आता नावाचा याच्यात काही फरक आहे का? हो आहे, चांगलाच फरक. कारण आपल्याला जे पाचव्या दिवशी ठेवलं जातं ते नाव आहे. माझा मुलगा आहे तोपर्यंत माझं नाव आहे. माझा नातू माझं नाव घेणार आहे का? 13व्या दिवशी पुसणार का? ज्ञानेश्वर महाराज सांगता उपदिल्या बालकासी. अरे नाव नाही तयापासी ठेवलेले नाव आहे ओ दे तुझे. ही ओ देण्याची पद्धती आहे ती आत्माची आहे का? पुरातन काळापासून आहे. कशी आहे? या डबड्याला नाव ठेवलं आणि हजारो लोकांमध्ये तर आवाज दिलाय आणि असा म्हणून बघतो कोणतरी मला आवाज. मग ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये आपण होतो त्यावेळेला आपण पण आवाज देत होतो. पण त्यावेळेला सांगतो भगवंता अरे दुनियामध्ये एवढं सुख आहे त्याच्यापेक्षा इथं किती सुख आहे. जंगलची गादी आहे, पंखा, एसी मस्त इथंच राहू द्या. असं कोण म्हणतं का? नाही. का म्हणत नाही? एक बल करी या दुःखावे धरणी वायू लागता मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता. मग त्या ठिकाणी एक क्रिया केली. नारळ काढलं गेलं. माय मावलेली माझ्या इथं इडली उगवाई म्हणून तेलाने तुपाने दरवाजा होता तो बंद करून टाक. आता आमच्याकडे अशी पद्धत आहे धुळ्याला की जो काही बंद झालेला आहे त्याला उघडायला पाहिजे. जे बंद झालंय त्याला उघडायला पाहिजे. जर आपण प्रवासाला गेलो 8 दिवस घर बंद करून दरवाजा खिडक्या सगळं बंद करून घेतलं आणि नंतर आलो 8 दिवसांनी तरी घरामध्ये कचरा सापडेला. मग हा जो जसा दरवाजा बंद झालेला आहे त्याला उघडण्याची क्रिया आहे. इस बंगले को दस दरवाजा बीच में आवत जावत कभी न देखा यही बड़ा चंपा बंगला खूप बनाया बे अंदर नारायण. मग याला उघडायला पाहिजे. याला उघड्याची रीत. कारण आमच्याकडे असं म्हणतात पाणी पिना छान घे आणि गुरु कहना पैछान घे. कारण गुरु जर कधी त्या रस्त्यावर नसेल
तर तो शिष्याला तो मार्ग दाखवतो. गुरुविना कोण बताये. जन्माला आलाय त्याला मरण आहे, जो मेलाय त्याला जन्म आहे. हे नाट गाणं करण्यासाठी गुरु करायचा. पण गुरु पण कसा करायचा. आपुला तो एक देव करुणी माणसं आपल्याशी केली तर माणसं बदलतात. माणसं आपल्याशी केली तर माणसं बदलतात. जनावर आपल्याशी केली तर जनावर बदलत नाही. पण देव जर आपल्यासा केला तर शेवटच्या क्षणाला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवणी. कारण त्यांनी जे काही आतमध्ये जे क्रियामान दिलं, जे काही आतमध्ये रसायन दिलंय, ते रसायनाची ओळख करण्यासाठी गुरुला शरण जायचं. बरं, गुरुला शरण दिल्यानंतर गुरु नाम देतो. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला विचारतो, कारण या ठिकाणी कसं आहे, सगळे गुरुवर्य मंडळी आहेत. गुरु तुकाराम महाराज आहेत, गुरु मंडळ महाराज आहे, गुरु अशोक महाराज आहे की नाही, गुरुवर्य नाना महाराज आहेत, नवे नवे हरिभक्तपर्यंत आमचे गणेश काळके, बबन काळके, मधुकर महाराज आहेत. सगळी मंडळी आलेली आहे या ठिकाणी. टाटावाची मंडळी आहेत, कोटाळे आहेत, भरपूर आहेत. सर्जेराव साहेब आहेत, त्यांना बघून तुम्हाला धाडसीच भरपूर. आता बोलता येतं की नाही बोलता येतं. पण एक गोष्ट चांगली गोष्ट करते, ज्याच्या सत्तेने ते कार्य करतात ती सत्ताला वेगळी. ही ताई म्हणजे आमची नानी आहे. नानी म्हणते, भाऊ दूध जर कधी घासलेल्या भांड्यामध्ये, चकाचक भांड्यामध्ये जर घेतलं तर ते नाचणार नाही. ताई मला सांग, लक्षात घ्या बरं का. ताईंनी मला सांगितलं, भाऊ तुला जर घरामध्ये दूध जर कधी व्यवस्थित सगळे पाहुण्यांना चहा करायची असेल, दुसऱ्या दिवसापर्यंत टिकवायचं असेल, चांगल्या भाजलेल्या भांड्यामध्ये दूध घ्यायचं. नाही तर भैया म्हणे तुम्हाला भांडा नाही घासा म्हणजे नासा. तसं नको व्हायचं. मग भगवंतानी हे जे भांड दिले आतमध्ये 84 लक्ष यांनी फिरून कर्माचं जेव्हा याच्यामध्ये चित्तामध्ये गाठोडे, ते गाठोडच चांगलं बाहेर निघण्यासाठी नामस्मरण म्हणजे अनुग्रहाची गरज. अनुग्रहाचा अर्थ असा होता, अनु म्हणजे छोटासा सूक्ष्म कण आहे. तो सूक्ष्म लेझरने जसा आतमध्ये टाकल्यानंतर तिथं स्फोट होतात, तसं अनुग्रहाच्या नामस्मरणाने स्फोट होतात. आता हे काय घडून आणलं का? घडून आलेलं नाही. याचं उदाहरण देतात 17व्या दिवसा श्लोकामध्ये. अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे ते नाम त्रिधा पय्यास. ते कीर अनामा जाती परी विद्या वर्गाची या राती. माझी ओळखव्या स्तुती गुण केली. गुण केली. गुण कशासाठी केली? या संसारामध्ये ब्रह्मदेवानी टाकलं, पण कष्टले संसार शिने ते देतीचे गाराने तया देव ओ जेने तो संकेतवा. कारण मला जर कधी या डबड्याला जे नाव ठेवले ते नाव जर या महाराजांना जाधव महाराजांना माहिती नसेल, त्या हाका मारतील कशी? महाराजांनी उत्तर आहे त्याला म्हणून म्हणताय, आपुलाला ओळख करायची, पहिले स्वतःला ओळखायचं. स्वतःला जोपर्यंत ओळख, मी किती आहे, मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी इंजिनियर, मी आमका, मी धमका, हे पोट भरण्याचे साधन आहे. कारण समर्थ रामदास सांगतात, अरे महावाक्य उपदेश भरा, परत जप नाही बोलिला.
फॅड निघाले फॅड, जप घ्या जप. अरे किती तुम्ही जप करा, किती पारायण करा, पण ओरिजिनल अनुग्रह जो झाला नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही, होत नाही, होत नाही. का होत नाही? आनंद लहरी पुस्तकामध्ये दत्तगुरूंच्या म्हटलेलं आहे, गुरु शिष्याने मले बोध सागरी सहज स्वयं लिप्ती आरती अवधूता. आपण स्वयंभू आहोत, तेजस्वी आहोत, नवे नवे आपण कोण आहोत हे कळण्यासाठी तरी शरण जायला पाहिजे. हे नाम देणारा पण साधा नसतो. आपलं हे टाळू आहे ना, हे ज्याच्यानी पक्क केलंय ते टाळू परत नरम करण्याची ताकद त्यांच्या म्हणतात, आणि ते साधे नाहीये. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अरे ती चालती ज्ञानाचे बिंब अवयव ते सुखाचे कोंब. अरे माणूस पण भांब लौकिक असेल. काय सांगितलं? ते चालताना ज्ञानाचे बिंब दिसतात, ज्ञानी असतात, त्यांच्यानुसार स्पर्शाने सुद्धा परिवर्तन होतं, त्यांच्या शब्दाने परिवर्तन होतं, त्याच्या दृष्टीने परिवर्तन होतं. मग त्यांनी ते ब्रह्मवाक्याने परिवर्तन होणार नाही. साधं चुल्यावर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं भांड पहिले गरम होतं, आणि माणसाला गरम व्हायला नको. संसार तापे तापलो मी देवा करिता सेवा कुटुंबाची. अरे ही सेवा करून तापतो कशाला? हरिनामाने ताप. हरिनामाने जर तापला तर तुझा संसार सुखाफळ होईल. आणि ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांच्या कृपेने संसार सुखा झाला. आधी संसार सफल झाला देखील पाय असा संसार सफल करायचे. आता मला सांगा, कोणाला असं वाटतं की मला परत जन्माला यायचंय? अरे जन्म मृत्यूच्या पलीकडे ज्याला मिळतं ते काय साधन आहे. आता हे आमचे नाना महाराज चांगली गाडी चालवतात, त्यांच्या गाडीत बसायला काही हरकत आहे का? त्यांनी जर सांगितलं पुढे फक्त मागे बघून हो पुढे झाले आहे तुम्ही व्यवस्थित गाडी चालेल का? आमची खात्रीची वाटत. पण गाडी किती मस्त चालवतात का? ते गाडी चालवताना सुखरूप नेण्याची त्यांच्याकडे ताकद, त्यांच्याकडे आरटीओने लायसन्स दिलेले. ते अशी गाडी सुखरूप नेतात, तशी माझी गाडी सुखरूप चालवली. कोणी चालवली? गाडी चालताना गाडी हलताना जीवनाला येताना. खूप वर्ष लोटली, अनेक साधना केली, अनेक जप केले, अनेक तीर्थयात्रा केली. कुठंच समाधान लागलं नाही. पण ज्या वेळा सांगितलं भाऊ अरे तू कशाला जातो, कारण तुझे पाप जर जाळायचं असेल त्याला एकच उपाय, नामसंकीर्तन साधन बाई. पाणी उकळून पिण्याचं कारण त्याच्यामध्ये जंतू आहेत ते मरून जातात आणि तुमच्या तब्येतीला आरोग्याला ते चांगलं असतं. नामस्मरणाने जो अग्नी निर्माण होतो तो चित्तातले जंतू मारायला नको, कारण वासनेच्या संगे लागे जन्म घेणे. वासना अनुरूप करण्यासाठी नामस्मरण करण्याची गरज आहे. बर मला सांगा, तुम्ही संतोष महाराज तुमचे टोके कधी कधी वाचतात का नियमित वाचतात? बोलत चला हो, माझी माहिती दिला.
तुमची डोळ्याची पापणी कधी कधी हलते का नियमित हलते? तुमचा स्वाद अखंड आहे का कधी कधी असतो? जेवायला भूक लागल्यानंतर बसल्यानंतर एक घास आता, एक घास संध्याकाळी, एक घास रात्री, असं करतो का आपण? मग कसा करतो? एका मागे एक घातल्याशिवाय पोट भरत नाही. एका मागे एक असं श्वासोश्वास घेतल्याशिवाय नामस्मरण घडत नाही. याच्याही पुढे जाऊन शकतो. एक लाट उठते उठते दुसरी उठते, असा समुद्राच्या लहरी अखंड चालू असतात. तसं नामस्मरण अखंड चालावं म्हणून तोपर्यंत संसाराची सुटका होत नाही. अभंगाचं घेता उठा उठी होय संसाराची लुटी. मी देव आहे हा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत नाम उठा उठी होतच नाही. उठा उठीचा अर्थ असा आहे की उठायचं बसायचं उठायचं बसायचं. महाराजांनी सांगितलं ध्यानाला बस, यांनी सांगितलं उठून जा. त्याला उठा उठी म्हणत नाही, त्याला उठा उठी म्हणत नाही. उठा उठीचा अर्थ असा आहे की तुझी वृत्ती जी उठते विश्व व्यापकून परत येते, ती परत येईपर्यंत तुझं नामस्मरण बंद नाही राहिलं पाहिजे. जशा पद्धतीने ठोके तुझे सततम कीर्तयंतु मा चालेल तसं नामस्मरण झालं पाहिजे. असं नामस्मरण देण्यासाठी बेबीतून उगवलेला ब्रह्मदेवाला द्यावं लागेल. पैगा सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विलोपतमा वेडाईचा बंगला एकला होता. मदैश्वरा ते न ओळखे ना सृष्टी करू शके ती थोर केले का नामाचे. नामाने सृष्टी उत्पन्न करण्याचं ज्ञान करा. आम्हाला जीवन मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान पाहिजे. नामस्मरणाने ज्ञान होतं. काय होत? तुमच्याकडे लग्न झालेल्या माणसालाच मुलं होतात ना, नाही का? आमच्याकडे मी तसंच लग्नामध्ये ब्राह्मण देवत्यांनी मंगलाष्टक म्हटली होती का नाही? पुन्हा लग्न झालंय. मंगलाष्टक मध्ये स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं याच पद्धती. श्री क्षेत्र गोटीचे एक ब्राह्मण देवता कोपर गावामध्ये आली. श्री क्षेत्र गोटीचे एक ब्राह्मण देवता कोपर गावात आली. वैष्णवांचे महामेरू, रुबाबदार हाईट, रुबाबदार तेजस्वी चेहरा. आणि त्यांनी सांगितलं, भाऊ जीवनामध्ये जर जीवाचं शिवपणाचं लग्न जर लावायचं असेल तर एकांतामध्ये मी क्रिया. श्रीपाद बाबा
सांगितलं काना वचनाच्या भेटी नाही असंच सांगितलं ना. महाराजांनी परवा कीर्तन केलं होतं तुम्ही केलं तसं त्यांनी एक काळ चांगली गोष्ट मला म्हणे भाऊ लोणीला सुद्धा कळावं लागतं म्हणे टाकावं लागतं. मला सांगा नाना तुम्ही लाभस्पर्धाने उत्पन्न झालेली अवस्था त्याला तुम्ही कसं करणार. विठाला विठाला काय असतं माहितीये का. हल्ली एक नवीन फॅड आहे आमच्याकडे तुमच्याकडे तर नाही सांगत क्षमा मागू. लोणी काढल्याशिवाय तूप होत नाही आणि तूप खाल्ल्याशिवाय रूप मिळत नाही आणि रूप ज्याला कळलं त्याला बाबा सांगायचं नाम रूपा जळले चित्त. चालू होतं दोन्ही निघेपर्यंत. दोन्ही निघाला तूपर्यंत आला पण घुसळण कसं झालं माहिती का. नाम घेता उठाव जसं घेतला तसा वरचा देहाचं विसरण झाला. त्याच्यानंतर सूक्ष्म देहाचं विसरण पडलं. त्याच्यानंतर कारण देहाचं विसरण पडलं तर आतून ओळख येतोय. नाम घेता उठावटी ना आतून येत ना घुसळण चालू होतं ना. पण त्याला करायचं कधी. लावणी हात कुरवलेला माता ही पद्धत आहे ना. मग त्याला तूप टोकलं गेलं तरी शांत का नाही झाला. मस्त उदाहरण दिलं मुरावं लागतं मुरावं. आता मला सांगा तूप टोकल्यावर मुरलं पाहिजे की नाही. साधू संतांची रीत आहे मुरलं पाहिजे का उपायचं जास्त मुराला पाहिजे. म्हणून साधू संत एका ठिकाणी मस्त सुंदर वर्णन केलं होतं. ते वर्णन असं होतं विठाला विठाला श्वास गेला श्वास या इथं बसलेले आणि बाहेर ऐकणारे नसलेले असलेले सगळे आपला श्वास आपल्या पुरता मर्यादित असला तर तो विश्वव्यापक होऊन परत आला असता का या पुढीमध्ये. ज्या अर्थी तो परत येतोय त्या अर्थी आपण विश्वव्यापक आहोत. व्यापकतेने भरलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपण जे नामस्मरण घेतो ते पूर्ण ब्रह्मांडाला फिरून येतं. अवस्पंदन जेव्हा होतात ना कारण काय माहिती का सदा नाम घोष करू हरी करता तिने सदा केला समाधान नाही का. सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंद निर्माण होत. आनंदाच्या गर्मीमध्ये तो सांगतो महाराजांनी मला उठवलं लोकांना भाऊ उठ बरं होतं ना मी आनंदात होतो. मला माहितीये का मी कुठे बसलोय कुठे काय चाललंय. प्रेमे चंदेनाचे
फला देहभाव. देह विसरण जोपर्यंत होत नाही, देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत चिंतन चित्रुकता होत नाही. कारण देहाचा विसर ज्या क्षणाला पडेल, देहाचा विसर विचार करता नाही पडतो. मी रचनेचा विचार करत जा, असं करायचं तसं करा, समोरची गाडी होय जागे हो, नाही तर पण फुटून जातो. देहाचा विसर पडण्याची वेगवेगळी साधनं आहेत. काही लोक ढिंगडांग ढिंगडांग, त्याला देहाचा विसर नाही होत. कारण कसं आहे माहिती का, देहाचा विसर नामस्मरणात जर पडला तर तुम्ही जन्म मृत्यू पलीकडचं आगाध ज्ञान तुमच्यामध्ये आगाध ज्ञान तुमच्याकडे का हे ज्ञान हृदय प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर पिटे विस्तार होऊन प्रकटे आत्मबोधाचा, आहे की नाही. मग हे जे ज्ञान आहे हे तुम्हाला विश्वव्यापक बनवतो. हे ज्ञान घेण्यासाठी नामस्मरण करायला पाहिजे. ज्यांच्याकडून मिळतं ते संत आहे, आणि संतांचं दर्शन झालं तर पद्मनाभ जोडला नाही का. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आईने काढलेलं जे नाणं आहे ते परत जोडायचे. जोडायला नको, जोडलं नाही तर भीती वाटता येत नाही. तुमची माझी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर भगवंत सांगतो की जो माझा रात्रंदिवस भजन करतो, जो माझ्या स्वरूपाला मिळून गेलाय, तो बदरूप होतो, त्याला मिठी मारण्यासाठी मी दोनाचे 4 हात करतो. लोकांना नको ते व्यसन असतं. विठाला विठाला भगवंत सांगतो मला सुद्धा व्यसन आहे, पण त्याचं व्यसन आहे जो माझ्यासाठी रात्रंदिवस स्वतःला विसरला. तयाचे आम्हा व्यसन अरे आमुचे ते निज ध्यान, की कोणा समाधान तो मिळेल. तो याशिवाय मला समाधान होत नाही, आहे की नाही. नारद महर्षींना सांगतात म्हणे माझं काही डोकं दुखतंय. एका भक्ताच्या पायाची बोलतो धूळ घेऊन ये. नारद महर्षी भक्त नसतात का, विकास ज्ञानी व्यक्ती आहे परंतु म्हणतात नाही. मग गोपिकांनी दिल्या, कुठेही जाऊ द्या. अरे देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव अशी पाहिजे. परंतु वस्तुस्थिती एक तुम्हाला दृष्टांत देतो. भक्त शिरोमणी आपण जे आपले जे 4 पिलर आहेत ना, त्याच्यातले 2 नंबरचे पिलर भक्त शिरोमणी ब्रह्मांड नायक स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद रामदास बाबांचे तुम्हाला दृष्टांत सांगतो, हकीकत सांगतो. भद्रेश्वरीला मुक्ताबाईच्या शहरामध्ये त्या ठिकाणी ध्यानाला बसलेले असताना त्यांना रजुताई काही आले नव्हतं म्हणून बळदशीला 2 दिवसापासून काही जमलं नव्हतं, म्हणून ते अखंड नामस्मरण करत असतात. नामस्मरण करत असताना पोपटराव सक्के पण त्या ठिकाणी होते, आम्ही पण होतो. परंतु नामस्मरण करत होते आणि पोपटराव सक्के अशी व्यक्ती होती, आता ती महान ब्रह्ममूर्ती व्यक्ती, पण त्यावेळेला आपल्यापेक्षा चांगले साधक होते, त्यांची फटाफट अवस्था व्हायची. पण ते बाबांजवळ गेले आणि बाबा सहज बोलले. बाबांचा आणखी एक दृष्टांत मी नंतर सांगतो. कारण काय, आपल्या मालिकेतले महापुरुषांचे जर अनुभव नाही सांगता आले तर ते अनुभवले अनुभव सांगा. आपण कुठपर्यंत याची तुलना करता येईल. आपण काही नसताना सुद्धा आपण म्हणजे मी नाही सांगत मूर्ती आहे गंगावती बोल करून घ्या. कारण तुम्ही महेशाच्या मूर्ती तुमच्याबद्दल मी बोलूच शकत नाही. पण ज्या वेळेला रामदास बाबा येत अरे इकडे ये, आम्ही त्यांना दादानी शुकमुनी मध्ये त्यांना बोलवलं इकडे ये. अरे बघ ना इथं काय होतं, इथं काय होतंय बघ. अरे मला मी ओठ बंद केले, मी कान बंद केले, मी म्हणणं बंद केले, तरी इथून बघ काय होतंय. कान लावायला सांग. ज्या वेळेला कान लावला त्यावेळेला असा आतून आवाज येतो. आवाज आल्याबरोबर यांचा देहभान विसरले आणि ही वस्तुस्थिती कुरुक्षेत्रावर झाली. भगवंतानी अर्जुनाला मिठी मारली, हृदय हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घेतले, गईत न मोडता केले आपल्या ऐसे. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी तयार झाली. पोपटराव सक्के बेभान. का बेभान झाले? कारण त्यांना त्यांचं भान राहिलं नाही. का बेभान झाले होते? कारण तिथं जे स्वर उमटत होते, तिथं जो नाद उमटत होता तो साधा नव्हता. ब्रह्मांड व्यापकता त्याच्यामध्ये होती. हे देहावस्था
तुमच्याकडे अशी काही पद्धत आहे का इथं वाळत सोडलेल्या हात लागत शुक्रवार लागत नाही? लागतं ना? का लागतं? कारण तुम्हाला त्याचं आवरण लागल्याबरोबर त्यांच्यामध्ये काहीतरी फार झाले आणि ते बोला लागले, जय देवाचे देवाचे वरदान. नाव जोडला गेला. बाबा कीर्तनात सांगायचे, भाऊ अरे इथे वाहन इथे, हा उड्यान बंद आहे, हा बंद लई उड्या मारतो, याला इथं वाहन पद्मनाभ जोडायचं असेल तर इथं जोडलं ना, इथं इथं जोडलं पाहिजे. म्हणून सांगतात भाऊ इथून नामस्मरण घडलं पाहिजे. भूक लागल्यावर काय म्हणतो, कुठे असं करतो का? इथे करतो ना. कशामुळे जोडला गेला? तर ते साक्षात दर्शनी, साक्षात दर्शन होत. नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी. मग त्याचे स्वर बाहेर करतात, पुढे परब्रह्म. या क्रिया होतात त्यासाठी ब्रह्मनिष्ठ श्रोते आणि दयाळू असे सद्गुरू लाभल्यानंतर या ठिकाणी भगवंताची प्रेरणा होते. आत्मसाक्षात्कार हे शास्त्राच्या शास्त्रापेक्षा चांगले आहे का? आत्मप्रचिती शास्त्रपतीची पेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. तर आत्मप्रचिती झाल्याशिवाय कोणताही प्रब्रह्म समजत नाही. का समजत नाही? तर यांनी अगोदर काय सांगितलं? आद पिटले माझे बहुत जन्माचे साकडे. काय साकड होतं? भगवंत स्वरूप मी आहे. ममे वंशे जीव लोके जीव दास. त्याची बाई आहे ना, मग तो जीव त्याचा अंश आहे तर त्याचं भजन नको करायला. मग ते कधी जमतं? पद्मनाभ जोडल्यानंतर अभंगाचं दुसरं पैसा लाभ बांधा
पायी पडी मिठी म्हणते. मिठी कुठे पडते? साधक अवस्थेमध्ये मिठी कुठे पडते? मी तुम्ही साधकच्या पुढचे तुम्हाला विचारावं. साधक अवस्थेमध्ये मिठी पडते. भागवतात सांगतात भक्तीच्या पेटी भक्तीच्या पोटी साक्षात्कारेकडे मिठी येणे झाले अनुवाद गल्या गाठी बंधनापासून दीपाला पतंग झाली तिथं त्याचा विषयाला जीव मिठी देतो पुढं त्याचं मरण आलं. परंतु आपल्याला मिठी जर द्यायची असेल तर भगवंताच्या नामस्मरणाला मिठी द्यायची. कारण संता आलिंगन संतांची या दिव्य आपला संदेह मी दे, आपला संदेह मी दे. आपल्याला वासुदेव तत्वात घ्यायचं. आपण वासुदेव आहे हे बघा. सुटता संदेहाच्या सुटला गाठी त्याला शीतल ही पोटी. एकदम थंडगार होतो मनुष्य. ध्यानाला बसल्याला थंडगार होतो ना. गांभीर कुठतो की निघते नाही कुठे उठायला पाहिजे. आम्हाला समोर ट्रक येताना जर ऍक्सिडेंट होता तर काम तो काम काय कामाला. ध्यानाला बसल्याला नका शिकांत रोमांच येतात त्यातून तो घाम पसरतो. थांबलेले रोवृत्त बाहेर पडतात आणि ही क्रिया नामस्मरणाशिवाय होत नाही. भले तुम्ही काही करा, होम करा, आप करा, जप करा, तप करा, काही करा, तीर्थयात्रा करा, परंतु काहीच वैसवणी करा एक चित्त आवली अनंत आळवा. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी रीत सांगितली. देण्याची पंथी चालली न पडे गुंता कोठे काय. मग कशी रीत आहे तर रीत सांगण्यासाठी बाबा सांगायचे भाऊ लग्न नाही करणार कोणा मांडवा खाली नाही. म्हणजे कोणातरी मांडवा खालीला रीती बात कळते. शरण अशाला जावा की ज्याला रीत माहिती. मी या कावळका महाराजांना विचार कोणी कसं जायचं. यांनी उत्तर दिलं इथून सुतक नाका जायचं, तिथून श्रीयम टाकी जायचं, तिकडनं परत रिटर्न येऊन शेगाव का हा तिकडनं बद्री पुलावरून सरळ असं येऊन कल्याण मार्ग या. मग तुम्हाला मग सूचक नाका इकडे येईल. मानपणा मग तिकडे फोन द्या कधी पोचायचं. मार्ग त्यांनी दाखवावे जो तो मार्गाचा मार्गस्थ आहे की नाही. हा मार्गस्थ होता. ज्या वेळेला एक प्रसंग असा होता की आम्ही काही मंडळी होती. मंडळ महाराज होते, तुकाराम होते, मी होतो, प्रकाश महाराज होते, बरेच जण होतो. आताचे ओंकार महाराज होते, आनंद महाराज होते. आम्ही गेलो आणि कसं असतं माहिती का नामस्मरण कुठे चालतं. भगवंत सांगतो मी त्या ठिकाणी असतो. आम्हाला आता थोडीशी मला मी तुमचं नाही सांगितलं मला थोडीशी आता लाज वाटायला. तुमचा एवढा अभ्यास, तुमचं वाक्य, तुमचं चेहरा ते बघून माझं नामस्मरण कमी का पडतं याची ताळमेळ बघायला असतो. कारण सिंहावलोकन करण्याची पद्धत ही आनंद संप्रदायाची. सिंह कोण पुढे चालल्यावर मागे बघतो की मला कोणी शिकायचं नाही करत. तसं आपली आपण करा सोडवणं. आम्ही गोटीला गेल्यानंतर मोठे बाबा बसलेले होते आणि लहान बाबा म्हणजे रामदास बाबा ज्ञानेश्वरी वाचत होते. ज्ञानेश्वरी वाचत होते. ज्ञानेश्वरीच्या ओव्या होत्या.
ज्ञानेश्वरी वाचत होते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषय दंत गावी दयापाशी पांडवा मी अल्प दिवसावा जेत नाम घोष बर्वा तरी ती माझे. याच्यावर बाबा बोलत होते. अरे बाबा आई, ज्या ठिकाणी भगवंत नामस्मरण सांगतो त्या ठिकाणी मी उभे. मी हे माझं उत्तर नाही सांगत. हे ठिकाणी भगवंत सुद्धा सांगतात की भगवंताला जेव्हा पत्ता विचारला तेव्हा त्यांनी आम्ही तर नेहमी पत्ता सांगतो 15-15 400 रुपये समस्तांच्या हृदयशी मी अमुका आहे ऐशी बुद्धीच पुढे अनिशी ती वस्तू कशामुळे कळलंय नामामुळे. पण याच्या पुढे सांगतात नारद महाराज माझे भक्त गाती गे मितेले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे त्यांचा एक एक शब्द अमृतमय आणि आपलं नाव काय कमी आहे. अरे पृथ्वीपेक्षा पाणी 10,000 पटीने मोठे, पाण्यापेक्षा तेल 10,000 पटीने मोठे, तेलापेक्षा वायू 10,000 पटीने मोठे आणि वायूपेक्षा आकाश 10,000 पटीने मोठे आणि आकाशाचे नाव नामस्मरण अंतकरण शुद्ध झाल्यानंतर ज्यावेळेला प्रबोध दिवस दिला जातो त्याला असं वाटतं याला सांगू आपल्यामध्ये तो आपल्यामध्ये काहीच बघत नाही आपण. एवढं का कशामुळे अंतरेची वृत्ती त्याला ती वृत्ती थांबू देत नाही. म्हणून तू टोकल्या सुद्धा तो शांत बसत नाही. पण शांत का बसत नाही त्याला माहिती पडतं की ही वस्तुस्थिती खरी आहे. याच्यामध्ये जो आनंद आहे याच्या परे दुसरं कुठलं साधन बरोबर नाही. कारण करारे वापरलं साधन हरीचे धनी करणीचे करू नका जेणे नव्हे जन्म यमाची यातना ऐसिया साजरा करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दौरा उभेल. कसलं साधन सांगितलं तिसरं नामा परते साधन
मनुष्याला याच्यामध्ये संभ्रम होतो, यात काही नवल नाही. आपल्यासारखा मनुष्य प्राण्याला हे संभ्रम होतो, यात काही नवल. अरे भवानी माता, आदी माता भगवंताला विचारते, तुम्ही कोणाचं नाव जपता? गीताची शंभू विवारी देत भवानी प्रश्न करी चमत्कार होई. भगवंताला विचार, तुम्ही कोणाचं जप करता? देवाचे देव तू महादेव असताना सुद्धा का त्यांनी उत्तर दिलं, भजन करी जर कधी कोणाला घाबरत असेल तर काळ्या मुक्या. मला सुद्धा मुक्का लावायचा कंटाळा होता. बसलो गाण्याला, बसलो सगळं नाही, एकदम आगाऊ मुलगा घरातला मस्त झालं. कारण कसं आहे माहिती का, बिभीषण महाराज क्लासमेट घरी यायचे, सगळे घरी यायचे, मी बाय. अरे बघ माणसं येतात घरात, दान करतात, मी गाण्याला आपण काय तुम्ही करताय ना, बस झालं. नाना आणि टपलीत माझा ध्याना, पण ध्यानाला बसायचं 3-3 तास पाय दुखतात म्हणून बसायचं नाही. विठाला जशी गोडी लागली, जशी गोडी लागली, ती गोडी लागल्यानंतर पार्वती माता विचारण्याचा संसार आला. हरिभजनाची गोडी मला लावली र माझे अजंगा गावी झाल्यानंतर सगळे नवीन नवीन साधक बनलेले होते. आता त्यांच्या समोर नाही म्हणता आलं नाही मला. ना अरे काय यांच्या समोर तरी बस, ठीक आहे बसतो. हळू डोळे पण उभे कोणाची अवस्था तर नाही होता. इतका सोडला मी वस्तुस्थितीवर गेला, माफी मागून सांगतो, खरं सांगतो. आणि जसं ते म्हणतात ना, यांना करंट लागलं, यांना करंट लागलं, यांना करंट लागलं, यांनी मला खूप समजवण्याचं किती म्हणजे माझं निरंतर जागवायची खरंच मला वास्तविक तथा बसल्यानंतर जी गोळी लागली. ऍक्च्युली अगोदर मी फक्त 1.5 भाकर खाऊन मस्त तृप्त झालो होतो. सुरुवातीला मला डुलकीच लागली. फटकावरून बसल्यानंतर लक्षात आलं की आपण ध्यानाला बसतो. ही वस्तुस्थिती झाली. आणि जसा जसा नामस्मरणाची गोळी लागली, अरे वा, कारण काहीच कळलं नाही. 3 तास गेले, 3.5 तास गेले, बरोबरचे सगळे उठून गेले, परत आले, जेवण करून परत बसले. मला कसलाच पत्ता लागला नाही. आणि ज्या वेळेला मला उठवण्यात आलं त्यावेळेला मला उठता पण येतो. वस्तुस्थिती असेल
कोणता तळे परब्रह्म सावळे. ही वस्तुस्थिती ज्यावेळेला मी बघितलं मला माझ्या एकच उच्चार मी तोंडात नाना एवढंच शब्द बाहेर पडला आणि जो टाहो पडला आणि जी मिठी मारली आलिंगन संतांची. नाक कापशील रे माझं मला कळायचंच नाही. आयुष्य गेले काळ खातो येऊन कळतो आणि ज्या वेळा ती वस्तुस्थिती कळली सापडला हरी दयाला सागर. कोपरगावमध्ये वरती नाना आहेत बाबा दोघं बसलेले होते आणि महाराजांनी सांगितलं तर सर्व पांडव तेजस्वी होते आणि त्यांची ओवी वाचत होती. मी त्यांना सहज एक प्रश्न केला. त्यांची ओवी वाचता चालू होतं ते सहज प्रश्न केला की बाबा या ओवीचा अर्थ ते सांगा. त्यांचं बोलणं चालू होतं. मी नानाला बसलो होतो. मी एकच विचारलं या ओवीचा अर्थ सांगा. म्हणजे काय ओवी आहे आत्ताच वाचली ना काय की हा पहाटे विना पाविती अमृत विना जेविती योगा वाचने दाबिती कैवल्य डोळा. अरे जपी तपी ज्या कारणासाठी गोष्ट करतात ना करतळे बोला कैसा सहज सहज बोलणे तो उपदेश करून साया. आम्ही वैराग्याच्या गोष्टी करतो. वैराग्यवान महापुरुषाचे आपण होऊ शकतो. असं बोलता बोलता वेळ खूप झाला म्हणून आपण एकदा भजन करू.
होता विषय मागे सोडला. तिथे पोहोचले. मी बुक्का लावत होतो. बरोबर विषय सोडला. त्याला उत्तर असं झालं की मी बुक्का लावत होतो, मला उत्तर काय द्यावं नाही. अरे भाऊ, तुळशीची माळा ही काही काही लोक लपवतात. तुळशी बटणं लावतात, कोणी मला मारते. तुमच्याकडे तर नाही लागलं ना मी तुला अशी माळा लपवतो. या तुम्ही येतात ना तिथं विचारा, लय विचित्र माणसं आहेत आमच्याकडे. बाबा केसा काढील पण लय करून असो, विषय नाही. अशी लपवतात. तरुण मंडळी तर एकदम बारीक असते आणि महिला मंडळ तर विचारा इतकी बारीक धागा आहे का माळ आहे काहीच कळत नाही, अशी बारीक आहे. कशासाठी? माझ्या नवऱ्याने जर मी मालकरी झाली बघितलं तर कदाचित दारू पी देतो, मला चोराला पैसे भेटत तेही बंद व्हायचे. अशीच वास्तविक तो मालकरी होईल याची भीती नसते तिला, पण नामामध्ये ताकद आहे. तिला लावल्याने काय होतं, आपण एक मालकर हे नामस्मरण जागृत राहतो. मगाशी विषय सोडला. मला बाबांनी उत्तर काय दिलं, भाऊ तो चेहऱ्यावर जर कधी बुक्का लावला चेहरा तेजस्वी दिसतो, पण कलियुगामध्ये कली जर घाबरत असेल तर बुक्का लावून आपण म्हणतो ना आम्ही नामस्मरण करतो, माळा घालतो, आमच्या दरवाजात यम येणार नाही. यम पहिले फेसबुक बघतो. तुमच्याकडे फेसबुक वापरतो काय माहिती आहे मला. फेसबुक बघतात, फेसबुक तसं हे पहिले फेसबुकचं बघतो. आणि हे तिसरा डोळा उघडण्याचं ते साधन संप्रदायाने जे दिलंय ना, ते ज्ञान अबाधित राहण्यासाठी आणि आपल्या त्याच्यावर अखंड आरोप राहण्यासाठी गोष्ट फार गरजेची. काही तरुण मंडळींना लाजा वाटते बुक्का लावायला. मी कोणाला नाव घेत नाही बरं का लाजा वाटते, महाराज लोकांचं सांगतो. त्यांना असं वाटलं बुक्का लावला तर चुकून ऑफिसमध्ये कोणी विचारलं तर मी दृष्टांत सांगतो 10 मिनिटात सेवा हवा. मी पिरामलमध्ये काम करतो ऑफिसर आणि एक वरती ऑफिसर ख्रिश्चन होतो. तो ख्रिश्चन त्यांच्या इथं मध्ये काही जे कामगार होते त्याशी किळेमिळे लावून आले की त्यांच्यावर जाम पिसाळायचं. ख्रिश्चन असतो त्याचं कामच ते होतं, जाम पिसाळायचं. आणि योगायोगाने माझी बदली तिथंच झाली बाजू. आणि पहिल्याच दिवसापासून बुक्का लावून जायचं. बुक्का असते थोडं झालं, बुक्का पण लावायचं नाही, केसरीघात पण लावायचं. त्याने माझी इंटरव्ह्यू घेतली. बोलते आपने बुक्का क्यों लगाया, एक जिला चलेगा नहीं. तो ये जिले से आपको मतलब है का ड्यूटी से मतलब. आम्ही हजर पहिले मी पहिलेच सांगितलं हजर, कारण आमच्या बापाने सांगितलं नमस्कार करण्याची पद्धत आम्हाला अशी शिकवली का. आणि हीच पद्धत कुरुक्षेत्र अर्जुनाला सांगितलं. आता कोदंड घेऊन हाती अरुण बाह्य येतील देई आलिंगन विरोधी. भावापासून सांगितलं ना, तुला माझ्या क्रियाशी काय मतलब है. तो बोलता ये किला मेरे को पसंद है, तेरे को मेरा काम पसंद है का मेरा ओलिया पसंद है. बोल भाई धोता जब्बा पहन के नहीं आया, मैं पैंट शर्ट पे आया. नहीं ऐसा नहीं चलेगा, नहीं चलेगा जाता है मैं. तो तू नहीं तो और सही, नौकरीचं काय टेंशन नव्हतं. इतना गंभीर होता. हाँ बोलता क्या जानता है तू भगवान के बारे में. तो तू क्या जानता है बोल ना. वो तू और बोला मी तू और गेलो. बोलता क्या होता है. बोलता एक काम बोलता है बायबल एपिसोड नंबर 23 वाचून घे. ऍट द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड, सृष्टीच्या पूर्वी हा शब्द होता. सृष्टीवरून हा शब्द आहे. नवनवे हा शब्दच देवे. त्याचे पहिलेच पाय खालची जमीन सरकली. त्याच्या पुढे म्हटलं त्या शब्दाने प्रभुत्व झाल्यानंतर या देहामध्ये बदल होतो. बदल ही लाफिंग लावली, शाउटिंग लावली, जम्पिंग लावली. तो थंडा गाळत पडला. तो बोलतो महादेव आज से तुम ड्यूटी बोलो, मैं तुमको कुछ बोलेगा नहीं. विचारा विचारा सगळे ऑफिसर म्हटले तुम्ही याला नरम केला कसा. म्हणता अवना त्यांना मी बोललो म्हणता हा खानदेशी ठेसा आहे, जो ठेसा घालतो तो नीट राहू शकतो. विचारा
नम्र विनंती करतो. तुकाराम महाराज सांगतात, काही जरी झालं तर नाम घेतल्याशिवाय राहू नका. भले एक वेळा काम कमी करा, कामामध्ये नाम द्या. साज बंद पडला तरी चालेल, पण नाम बंद पडायला नाही. ते साचा बरोबर ज्याचं नाम लागलंय तो बंद पडतो, पण लागत नसेल तर राहून घ्या. आपल्या गुरुचा धराव बळकट. आधी मी कोण न देव कोण. सासाबद्दल नामस्मरण जर समज नसेल तर ते करून घ्या. लागून या पाया विनवीत जन्म मृत्यूच्या पलीकडे जाण्यासाठी हा जप जरुरीच आहे. आणि हा जप जर जमला नाही तर वाचा गेल्यानंतर नामस्मरण करणार नाही. अग्नी गर्दी गेला आपल्याला बेटा खात्रीत जावं लागेल. म्हणून शेवटच्या चरणात तरुणी सांगे तुला Yeah.
नका नाम घेता राहू नका सगळं काही करा पण नाम घ्या नाम ज्याने घेतलं नाही त्याने पण घ्या ज्याने घेतलं त्याने पण घ्या गाडी लावण्यासाठी गाडी घेऊ नका वापरण्यासाठी गाडी घ्या वापरल्यावर महामार्गावर ऍक्सिडेंट होतात आपण किती त्याच्यावर अवधान असतो त्या सावधान असतो गाडी केल्याशिवाय कळत म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला काय विनवायचंय निर्णय पुढचे अधिकते करते करून घ्यावे तुमचे विनिक्त असे साळुंकी मंजूर बोले वाणी बोलत या ठिकाणी जमलेले सगळे दुर्योध मंडळी गायक मंडळी मृत्युकाचार्य परमेश्वर साक्षात माझ्याजवळ आहे त्याच्यामुळे मला टेन्शन नाही असाच आशीर्वाद देण्यासाठी सर्व आल्या त्याबद्दल धन्यवाद ज्ञानेश्वर